दिव्यांग बहिणीच्या किडनीने उजळले भावाचे आयुष्य. सुरेखा राठोड यांच्या त्यागाची प्रेरणादायी कहाणी. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा आणि त्यागाचा हृदयस्पर्शी आदर्श समोर आला आहे. जिवती तालुक्यातील महाराज गुहा येथील माजी पोलीस पाटील तुकाराम राठोड यांचे सुपुत्र किशोर राठोड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने स्वतः दिव्यांग असतानाही भावासाठी स्वतःची किडनी दान केली आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेले 35 वर्षीय किशोर राठोड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीजेस अँड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानंतर कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. मात्र अशा कठीण परिस्थितीत किशोर यांची मोठी बहीण सुरेखा तुकाराम राठोड भावासाठी पुढे आली. स्वतः कमरेपासून दिव्यांग असतानाही कोणताही संकोच न करता तिने स्वतःची किडनी भावाला दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. सध्या किडनी दान करणाऱ्या सुरेखा राठोड आणि उपचार घेत असलेले किशोर राठोड या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. स्वतः शारीरिक अपंगत्वाचा सामना करत असतानाही भावाचे आयुष्य वाचवण्यासाठी सुरेखा यांनी दाखवलेले धैर्य, त्याग आणि आई समान माया समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या घटनेमुळे अवयवदान हे श्रेष्ठ दान हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. एका व्यक्तीचे अवयवदान गरजू व्यक्तीला नवीन जीवन देऊ शकते. त्यामुळे समाजात अवयवदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहनही करण्यात येत आहे. दिव्यांग बहिणीने स्वतःची किडनी देऊन भावाला दिले नवे जीवन. जिवती तालुक्यातील राठोड कुटुंबाची ही कहाणी भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि त्यागाचा अनोखा आदर्श ठरला आहे.